घटना आहे अहिल्यानगर शहरातील नेवासा फाटा येथील हृदयद्रावक कालिका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली। 5 जणांचा होरपळून मृत्यू। नेवासा फाटा येथील घटनेने महाराष्ट्र हळहळला। नेवासा फाटा येथे रविवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास कालिका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली। ह्या दुकानाच्या पाठीमागील बाजूस राहणारे मयूर रासने यांच्या कुटुंबाला आगीने वेढले। या घटनेत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे। मध्यरात्री झोपेत असलेल्या रासने कुटुंबावर काळाने घाला घातला। या हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेने मयूर अरुण रासने वय वर्ष 36, त्यांची पत्नी पायल रासने वय वर्ष 30, अंश रासने वय वर्ष 11, चैतन्य रासने वय वर्ष 6, सिंधुताई चंद्रकांत रासने वय वर्ष 85 या 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला। तर मयूर रासने यांचे वडील बाहेरगावी गेले असल्याने ते बचावले। नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील नेवासा फाटा परिसरात मयूर रासने यांचे फर्निचरचे दुकान आहे। दुकानाच्या वर मयूर रासने हे त्यांच्या पत्नी व मुलासह राहतात। सोमवारी मध्यरात्री या दुकानाला भीषण आग लागली। ही आग इतकी भीषण होती की वरच्या मजल्यावर झोपलेल्या रासने कुटुंबावर काळाने त्यांच्यावर घाला घातला। या दुर्दैवात मयूर अरुण रासने यांची पत्नी पायल मयूर रासने, मुलगा अंश अरुण रासने, धाकटा मुलगा चैतन्य मयूर रासने व आजी सिंधुताई चंद्रकांत रासने या 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला। तर ह्या घटनेत 25 वर्षीय यश किरण रासने हा जखमी झाला आहे। मन सुन्न करणाऱ्या ह्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। या दरम्यान आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र या भीषण दुर्घटनेने नेवासा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अहिल्यानगरमधील नेवासा मध्ये आगीमध्ये होरपळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नेवासा येथील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली होती, त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला। मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली। फर्निचरच्या दुकानाला नेमकी कशामुळे आग लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही। आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे। अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत एकाच कुटुंबातील 5 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला। नेवासा फाटा येथील कालिका फर्निचर दुकानाला रविवारी मध्यरात्री 1 वाजेच्या भीषण आग लागली। फर्निचर असल्याने आगीचे रौद्र रूप घेतले। आग लागल्यानंतर धुराचे लोट मोठ्या प्रमाणात हवेत होते। आगीत फर्निचरचे दुकान भस्मात झाले। ह्या घटनेने नेवासा पोलीस पुढील तपास करत आहेत। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ह्या YouTube चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।